श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 71वा श्लोक पाहतो आहोत। जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। रामदास स्वामी आपल्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवत आहेत, प्रभाते मनी राम चिंतित जावा। त्या रामाचं चिंतन प्रभात कालापासूनच, पहाटेपासूनच व्हावं, म्हणजे मग दिवसभर आपल्या मनामध्ये तो राम सतत शिल्लक राहतो। आयुष्यभर आपल्या मनामध्ये तो राम सतत शिल्लक राहतो। त्या रामाचं सतत स्मरण करावं, त्याचं नाम घ्यावं, त्याचे गुण गावे, त्याचं चरित्र ऐकावं, त्याचं शौर्य पाहावं, त्याची कीर्ती पाहावी, त्याचे पराक्रम पाहावेत। या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपलं मन स्वच्छ होतं। आणखी काय काय होतं तर इथे समर्थ या श्लोकामध्ये म्हणतायत, जयाचे निनामे महादोष जाती। नामस्मरण केल्यामुळे आपल्या आयुष्यातून पाप नाहीसं होतं आणि पुण्याचा संचय वाढतो, हे तर आपल्याला माहिती आहेच। पण पाप कर्म म्हणजे नेमकं कोणतं? कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे आपल्याला पाप लागतं किंवा ज्यांना महादोष असं गणलं जातं? आपल्या धर्मग्रंथामध्ये 5 हे अति महादोष म्हटलेले आहेत। सगळ्यात पहिला महादोष म्हणजे असत्य भाषण, खोटं बोलणं हा सगळ्यात महादोष सांगितलेला आहे। कारण खोटं बोलून आपण समोरच्या माणसालाच नाही तर आपण आपलीसुद्धा फसवणूक करत असतो। आणि खोटं बोलल्यामुळं काय होतं, आपल्या जिभेला या वाईट गोष्टी बोलण्याची सवय लागते आणि मग त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला खरं सांगायची भीती वाटायला लागते। खरं बोलताना आपल्याला घाबरायला होतं किंवा खरं बोलताना जीभ अडखळते, खरं बोलताना आपल्याला त्रास होतो, सत्य आपल्याला सहन होत नाही, सत्यामुळे आपल्याला त्रास होतो। म्हणून असत्य भाषण टाळावं असं सगळ्या संतांनी सांगितलं आहे। आपल्या योगाभ्यासामध्ये सुद्धा अष्टांग योगामध्ये पहिल्या 2 पायऱ्या ज्या आहेत, यम आणि नियम, त्याच्यामध्ये सुद्धा सत्य बोलणे हे फार महत्त्वाचं सांगितलं आहे। आपल्या वेदांमध्ये सुद्धा किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा सत्यम वद हा अगदी पहिला धडा शिकवला जातो। जे काही आहे ते सत्यच बोलायचं, खरंच सांगायचं। त्याचं कारण असं की सत्यम वद याचा अर्थ त्या सत्य असणाऱ्या भगवंताबद्दलच बोलायचं, म्हणजे मग आपल्याला इतर कोणत्याही लांडी लबाड्या फसवेगिरी करण्याची वेळच येत नाही। सत्यवद याचा अर्थ सत्य असणारा एकमेव भगवंत, आणि तो भगवंत आणि त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे सत्य बोलणं। ते सोडून जे काही आहे या जगामध्ये ते सारं असत्य आहे।
आणि म्हणून आपण नेहमी सत्याची कास धरावी, म्हणजे त्या भगवंताला धरावं, त्याच्याबरोबर असावं, त्याच्या बाजूने असावं, म्हणून सत्यम वद. दुसरं सांगितलंय चोरी करणे. चोरी करणे हाही एक महादोष आहे. चोरी करणे म्हणजे फार मोठी अगदी लुबाडणूक करायची किंवा दुसऱ्याचं बरंच काही हडप करायचं किंवा फार मोठी चोरी करायची असं नाही. एखाद्याची छोटीशी वस्तूसुद्धा आपल्याला हवीशी वाटणं आणि त्याच्याबद्दल मनामध्ये ती घेण्याची इच्छा होणं ही सुद्धा एक चोरीच आहे. आणि म्हणून चोरी करणे हा महादोष सांगितलेला आहे. जे आपलं नाही, ज्याच्यावर आपला हक्क नाही, ती गोष्ट इतरांपासून आपण जेव्हा घेतो तेव्हा ती चोरीच ठरते, नाही का. ज्या गोष्टीवर आपला हक्क नाही ती गोष्ट आपली नसते. मग दुसऱ्याचा मालकी हक्क असलेली गोष्ट घेण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. ज्याचा मालकी हक्क आहे त्याच्या परवानगीने त्याला विचारून घेणं एक वेळ ठीक आहे, पण त्याच्या न कळतपणे, त्याला न सांगता, त्याला न समजता त्याची गोष्ट उचलणे, त्याची वस्तू हडप करणे ही चोरीच आहे. चोरी ही अनेक प्रकारची आहे. पैशाची चोरी आहे, वेळेची चोरी आहे, श्रमाची चोरी आहे. वेळेची चोरी म्हणजे काय की आपण दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचा वेळ विनाकारण वाया घालवतो, फालतू गडबड करत बसतो आणि त्यांचा वेळ वाया घालवतो, जो त्यांना साधनेमध्ये वापरता आला असता. ही आपण केलेली त्यांची वेळेची चोरी आहे. त्याच्यानंतर श्रमाची चोरी. श्रमाची चोरी म्हणजे काय की आपण ऑफिसमध्ये काम करतो, 8 तासाचा आपण पगार घेतो, पण 8 तास आपण काम करतो का? नाही. म्हणजेच आपण श्रमाची चोरी करत असतो. आपले श्रम आपण चोरत असतो आणि त्याचा मोबदला फुकटामध्ये घेत असतो. ही श्रमाची चोरी झाली. पैशाची चोरी आहे, वेळेची चोरी आहे, वस्तूंची चोरी आहे, नाही का. या सगळ्या चोऱ्या आहेत. हल्ली एक नवीन प्रकार आहे वाङ्मय चोरी किंवा दुसऱ्याच्या कलेची चोरी. दुसऱ्यांनी केलेलं आपल्या नावावर घ्यायचं. हल्ली PhDच्या क्षेत्रामध्ये हे फार चालू आहे. दुसऱ्या माणसाने केलेलं संशोधन जसंच्या तसं फक्त पहिलं पान बदलायचं आणि त्याच्या नावाच्या जागी आपलं नाव घालायचं आणि हा प्रबंध मी केला असं दाखवून त्याच्यावर खोटेपणा करून PhD मिळवायची. हल्ली हे PhDच्या प्रांतामध्ये वाङ्मय चोरी फार व्हायला लागली, संशोधन चोरी व्हायला लागली, दुसऱ्याच्या कष्टांची चोरी, दुसऱ्याने केलेल्या अचिव्हमेंट्सची चोरी. आपण बघा, बऱ्याचशा गोष्टी इतरांनी केलेल्या असतात, त्याचे श्रेय आपण घेतो. ही सुद्धा एक प्रकारची चोरीच आहे, नाही का. दुसऱ्याने काम केलेलं असतं, त्याचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे. आपण काय करतो, तो नसताना आपल्या साहेबांना जाऊन परस्पर भेटतो आणि मी हे कसं केलं हे त्यांना जाऊन सांगतो. म्हणजे ही एक प्रकारे त्याच्या कष्टाची किंवा त्याच्या कलेची चोरीच आहे. म्हणून चोरी करणे हा महादोष सांगितला आहे. तिसरा दोष सांगितला आहे दारू पिणे किंवा अभक्ष भक्षण आणि अपेयपान. त्याच्यामध्ये व्यसनं आली, नाही का, बाकीच्या गोष्टी आल्या, म्हणजे व्यसनाधीनता हे एक महापाप सांगितलं आहे, महादोष सांगितला आहे. दारू प्याल्यामुळे माणसात त्याची विवेकबुद्धी हरवून जाते. काय करावं आणि काय करू नये याचं भान राहत नाही आणि दारूच्या धुंदीमध्ये तो नको त्याच गोष्टी करतो, मारहाण करतो, वाटेल त्या गोष्टी करतो. आणि म्हणून हा सुद्धा एक महादोष सांगितला आहे. त्याच्यानंतर व्यभिचार करणे किंवा खोटेपणा करणे, भ्रष्टाचार करणे हाही एक दोषच आहे, नाही का. आपण आजकाल भ्रष्टाचाराच्या बातम्या पाहतो, व्यभिचाराच्या बातम्या पाहतो. घरामध्ये आपली पत्नी असताना इतर स्त्रियांच्या नादी लागणं,
इतर स्त्रियांची पळवणूक करणं, त्यांची अडवणूक करणं, त्यांची छळवणूक करणं, हे सगळं व्यभिचार या सदरामध्ये येतं. इतर स्त्रियांना त्रास देणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटेपणा, भ्रष्टाचार, नाही का. पैसे लुबाडणं, काम करण्यासाठी पैसे घ्यायचे आणि कामच न करणं, किंवा मटेरियल आणण्यासाठी पैसे घ्यायचे आणि मटेरियल न आणणं, हे सगळे भ्रष्टाचाराचे आजकाल प्रकार आपल्याला दिसतात. म्हणून हे 5 महादोष सांगितलेले आहेत. आणि रामदास स्वामी म्हणतात, जयाचेनी नामे महादोष जाती. म्हणजे नाम घ्या आणि हे दोष घालवा असा याचा अर्थ नाही आहे. म्हणजे काय, वाटेल तसं वागायचं, चोरी करायची, खोटं बोलायचं, भ्रष्टाचार करायचा, दारू प्यायची आणि नाम घेतलं की आम्ही यातनं मुक्त झालो असा याचा अर्थ नाही आहे. एक तर आपण करूच नये असं रामदास स्वामींना सांगायचं आहे. आणि जर कदाचित आपल्या हातून हे घडलं असेल, चुकून झालं असेल, अनवधानाने घडलं असेल, तर मात्र नामस्मरणाने हे दोष जातात असं ते सांगतात. याचा दुसरा अर्थ कृपया घेऊ नये की आम्ही नामस्मरण करतो म्हणजे आम्हाला वाटेल ते करण्याची आता अथॉरिटी मिळालेली आहे, किंवा काही करा, खोटं बोला, फसवेगिरी करा, चोरी करा, पाप करा आणि रात्री नाम घ्या म्हणजे दिवसभर केलेलं सगळं आपलं नाहीसं होईल, असा याचा अर्थ घ्यायचा नाही आहे. रामदास स्वामींना काय म्हणायचं आहे, अनवधानाने, न कळतपणे किंवा अजाणतेपणे आपल्या हातून जर ह्या गोष्टी घडल्या असतील तर रामनामाच्या परिणामामुळे याच्यातून आपण मुक्त होऊ, त्या पापातून आपण मुक्त होऊ आणि ती पापं आपल्या अकाउंटमधून मायनस केली जातील असा त्याचा अर्थ घ्यायचा. दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतायत, जयाचेनी नामे गती पाविजेती. नामस्मरणामुळे आपल्याला गती प्राप्त होते. गती प्राप्त होते याचा अर्थ काय, सद्गती किंवा ऊर्ध्वगती. 2 प्रकारच्या गती असतात, एक ऊर्ध्वगती आणि एक अधोगती. अधोगती म्हणजे खाली जाणं, तळाला जाणं किंवा नाश करून घेणं, आणि ऊर्ध्वगती म्हणजे आपलं कल्याण करून घेणं, भगवंतापर्यंत जाणं, याला ऊर्ध्वगती म्हणतात. म्हणून रामनामाने काय होतं तर मनुष्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते, त्याचं कल्याण होतं, त्याचं जीवनाचं सार्थक होतं आणि त्याला भगवंतापर्यंत जायला उच्च प्रकारची गती प्राप्त होते. नामस्मरणामुळे माणूस लवकर भगवंतापर्यंत पोहोचतो, कारण त्याला सद्गती प्राप्त होते. सद याचा अर्थ भगवंत. या जगामध्ये सत्य असलेला एकमेव म्हणजे भगवंत. त्या सतपर्यंत नेणारी गती म्हणून त्याला सद्गती असं म्हणतात. आणि सद्गती याचा अर्थ आपण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणे, भगवंताची प्राप्ती करणे, भगवंताला मिळवणे, याला सद्गती म्हणतात. आणि रामदास स्वामी म्हणतात, जयाचेनी नामे सद्गती लाभे, नाही का, गती पाविजेती, आपल्याला त्याची गती मिळते. आणि तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतायत, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. नामस्मरण केल्यामुळे काय होतं, आपली पापं नाहीशी होतात. पापं नाहीशी होतात याचाच अर्थ पुण्याचा ठेवा वाढत जातो, नाही का. पण याचा अर्थ असं नव्हे की पुण्य मिळावं म्हणून नाम घ्यायचं आहे, तसं नाही. नाम घेतलं म्हणजे आपोआप पुण्य मिळतं, हा भाग आहे. पण पुण्य मिळावं म्हणून नाम नाही घ्यायचं, हे लक्षात ठेवा. कारण ते मग सकाम होईल आणि कुठलीही गोष्ट सकाम करायची नाही, मनामध्ये कुठली इच्छा ठेवायची नाही. अगदी निरपेक्ष मनाने, निस्वार्थी बुद्धीने आणि कुठल्याही अपेक्षा मनात न ठेवता, कुठल्याही कामना मनात न ठेवता नाम घेतलं पाहिजे, तरच ते निष्काम नाम होईल. जर मला पुण्य प्राप्त व्हावं असं जरी आपण मनात म्हटलं तरी ते सकाम होईल. आणि सकाम नामस्मरण हे योग्य नाही असं सगळ्या संतांनी सांगितलं आहे. इव्हन आपण कुठलीही साधना जरी करत असलो तरी त्या साधनेमध्ये अपेक्षा न ठेवता केवळ मला भगवंतासाठी भगवंत हवा एवढंच आपण मनात म्हणायचं. आणि आपण भगवंताच्या प्राप्तीसाठीच हे सगळं करतो आहोत, याचा कुठल्याही बाकीच्या गोष्टींशी संबंध जोडायचा नाही. आणि म्हणून
निष्कामपणे, निस्वार्थ बुद्धीने आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष बुद्धीने जर आपण नाम घेतलं तर आणि तरच आपल्याला पुण्याचा साठा मिळतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हटलंच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर नुसतं हरिमुखाने म्हटलं आपण तरीसुद्धा आपलं पुण्य वाढत जातं. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की एक नाम घेतल्यामुळे जर अजामेळासारखा हा महापापी उद्धरून गेला, तर आपण जर खऱ्या अर्थाने नामस्मरण केलं तर आपला उद्धार का बरे नाही होणार, नाही का? कारण आपण अजामेळा इतके तरी पापी नाही, अजामेळा इतके तरी आपण महादोष असणारे नाही. आणि म्हणून जर एकदा नाम घेऊन अजामेळाचा उद्धार होऊ शकतो, त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते, तर सगळ्या संतांनी हेच सांगितलं आहे की मग आपण जर खऱ्या अर्थाने प्रेमाने भक्तीने जर आपण भगवंताचं नाम घेतलं तर आपला उद्धार किंवा आपलं कल्याण का बरे नाही होणार आणि त्या रामाची प्राप्ती आपल्याला का बरे नाही होणार. म्हणून इथे रामदास स्वामींनी आग्रह धरला आहे की जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पाविजेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणून आपण पहाटेच्या वेळेपासून प्रभात समयापासून सतत नाम घ्यावं आणि ते दिवसभर स्मरावं. जय जय रघुवीर समर्थ.